श्री गणेशाय नमः. उद्या 2026 या वर्षाची सर्वात पहिली अंगारक चतुर्थी आहे. म्हणजेच या दिवशी मंगळवार आणि चतुर्थी ही एकाच दिवशी आलेली आहे. म्हणून ह्या चतुर्थीचे खूप खास महत्त्व आहे. अंगारक चतुर्थी ही गणपती भक्तांसाठी अत्यंत पवित्र व फलदायी मानली जाते. मंगळवार आणि संकष्ट चतुर्थी एकाच दिवशी आल्यावर तिला अंगारक चतुर्थी असे म्हणतात. ह्या अंगारक चतुर्थीचे धार्मिक महत्त्व आहे. या दिवशी भगवान श्री गणेशांची उपासना केल्याने सर्व संकटे दूर होतात. तसेच मंगळ ग्रहांशी संबंधित दोष कमी होतात. जसे की मंगळ दोष, क्रोध येणे, कर्ज होणे, वादविवाद होणे अशा अडचणी दूर होतात. तसेच विवाह अडचणी, आरोग्याच्या समस्या आणि आर्थिक अडथळे दूर होतात. गणपतीची आराधना केल्यामुळे आपल्या जीवनातील सर्व दुःख दूर होतात. गणपतीची कृपा लवकर प्राप्त होते असे मानले जाते. पुराणानुसार मंगळदेव हे गणपतीचे परमभक्त होते. त्यांच्या कठोर तपश्चर्येमुळे गणेशांनी मंगळदेवांना एक वरदान दिले की मंगळवारी येणारी संकष्ट चतुर्थी अत्यंत पुण्यदायी असेल. म्हणून या दिवशी उपवास केल्याने भगवान गणेशांसोबतच भगवान मंगळदेव देखील आपल्यावर प्रसन्न होतात व ज्या जातकांना मंगळाचा दोष असेल त्यांना त्या मंगळ दोषापासून मुक्तता देतात. म्हणून या चतुर्थीला अंगारक चतुर्थीसोबतच मंगळती चतुर्थी असे देखील म्हणतात. ज्या भक्तांना नवीन उपवास करायचे असतात त्यांना या मंगळती चतुर्थीपासून सुरुवात करावयाची असते. तसेच ज्या दाम्पत्याचे नवीन लग्न झालेले असते त्यांच्या वैवाहिक जीवनासाठी देखील ही चतुर्थी फार महत्त्वाची असते. जीवनाचा सुखद व्हावा व संसारिक अडचणी दूर व्हाव्यात म्हणून संकष्ट चतुर्थीचा उपवास केला जातो व आपल्या जीवनातील सर्व संकटे देवाला सांगितली जातात. देव हे आपले सर्व संकटे दूर करतात. भगवान गणेशांना खूप प्रिय आहेत म्हणून या दिवशी मोदकाचा नैवेद्य दाखवला जातो. तसेच लाल फूल अर्पण केले जाते व त्यांच्या प्रिय दुर्वा अर्पण केल्या जातात. या दिवशी गणपती अथर्व शीर्षाचे 21, 11 किंवा आपल्या इच्छेप्रमाणे पठण करावे. तुम्ही भगवान गणेशांचा अभिषेक देखील करू शकतात व त्यांना प्रिय असलेल्या वस्तूंचा गरजू व गरीब लोकांमध्ये दान देखील करू शकतात. यामुळे भगवान गणेशांची तुमच्यावर लवकर कृपा होते. या दिवशी मंगळदेवांसोबतच चंद्रदेवाला देखील खूप महत्त्व आहे. चंद्रदर्शनाचेच महत्त्व या चतुर्थीचे आहे. संकष्ट चतुर्थीला चंद्रदर्शनाशिवाय व्रत पूर्ण होत नाही. चंद्र पाहून गणपतीची प्रार्थना केल्यास आपल्या मनातील सर्व इच्छा व मनोकामना पूर्ण होतात असे मानले जाते. म्हणून व्रत सोडण्याआधी चंद्रदेवाचे संध्याकाळी दर्शन करावे, त्यांची पूजा करावी, त्यांना नैवेद्य अर्पण करावा, आरती करावी. मग तदनंतर घरात येऊन आपल्या देवाऱ्यातील देवांना नमस्कार करावा व आपल्या घरातील सर्व मोठ्या मंडळींना नमस्कार करावा, गणपती देवाची आरती म्हणावी व उपवास सोडावा. धन्यवाद. माहिती आवडल्यास लाईक व